तर आपण धर्म आणि धम्म यामधील जे काही भेद आहे, जे काही फरक आहे ते बघितलं होतं. त्याशिवाय जे काही धर्मामध्ये आणि धम्मामध्ये जे काही नीती असते तर त्या नीतीचा सुद्धा संबंध काय आहे हे सुद्धा बघितलं होतं. तेव्हा आज आपल्याला केवळ एखाद्या व्यक्तीजवळ नीती पुरुषी नाही, ती पवित्र आणि सर्वव्यापी असली पाहिजे. तर ते कसं आहे तर हे आपल्याला बघायला पाहिजे, बघायचं आहे. वस्तू पवित्र केव्हा ठरते, ती का पवित्र ठरते. आता या ठिकाणी आपल्याला एखादी जी काही वस्तू असेल तर ती वस्तू आपल्यासाठी पवित्र केव्हा ठरत असते आणि का ठरत असते याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. प्रत्येक प्राथमिक अथवा प्रगल्भ समाजात काही वस्तू अथवा समजुती पवित्र मानल्या जातात व काही अपवित्र मानल्या जातात. आता जे काही ब्राह्मणोत्तर जे काही धम्म आहे तर त्या धम्मामध्ये काही गोष्टी अशा आहेत की जे प्राथमिक तत्वावर समाजामध्ये पवित्र कधी पवित्र मानल्या जातात तर कधी अपवित्र आहेत अशा मानल्या जातात. जेव्हा वस्तू अथवा समजूत पवित्रतेच्या अवस्थेला पोहोचते तेव्हा तिचे उल्लंघन करता येत नाही, किंबहुना तिला स्पर्शही करता येत नाही असे करणे निषिद्ध समजले जाते. आणि अशा प्रकारे समजा एखादी जर वस्तू असेल आणि ती समजूत पवित्रतेच्या अवस्थेला पोहोचते तेव्हा तिचे जे काही उल्लंघन असते तर ते उल्लंघन आपल्याला करता येत नाही किंवा त्या वस्तूला आपल्याला स्पर्श सुद्धा करता येत नाही. यांच्या उलट जी वस्तू अथवा समजूत अपवित्र म्हणजे पवित्रच्या क्षेत्राबाहेरची असते तिचे उल्लंघन केले तरी चालते. म्हणजे अशा अपवित्र वस्तू अथवा समजुती यांच्या विरुद्ध वागताना मनात भय अथवा विवेक बुद्धीची टोचणी उद्भवत नाही. जे पवित्र ते मंगल होय त्यांचे उल्लंघन केले म्हणजे धर्मबाह्य वर्तन ठरते. आणि अशा प्रकारे जे काही आपले जे ब्राह्मणी तत्वानुसार किंवा ब्राह्मणी धम्मानुसार काही जे गोष्ट जे पवित्र आणि मंगल ठरते तर त्याचं जे काही उल्लंघन असते तर हे उल्लंघन मात्र धर्माच्या बाहेरचं वर्तन ठरते. म्हणजे तो धर्मामध्ये त्या गोष्टीला मान्यता दिल्या जात नाही. एखाद्या वस्तूला पवित्र का दिले जाते, प्रस्तुत विषयाच्या अनुरोधाने प्रश्नाचे क्षेत्र मर्यादित करण्यासाठी असा प्रश्न विचारता येईल की नीतीला पवित्र का दिले गेले आहे. आणि अशा प्रमाणे जे काही नीती आहे तर त्या नीतीला एवढं पवित्र का दिलेलं आहे असे सुद्धा आपल्याला प्रश्न आपल्याजवळ निर्माण होतील. म्हणजे आपण काल बघितलं होतं की जे काही धर्म आहे या धर्मामधून कशी नीती निर्माण होते. आणि जसं त्या ठिकाणी जे काही ब्राह्मणोत्तर जे काही धर्म आहे तर त्या धर्मापासून जे काही ईश्वर असेल किंवा कोणता तरी देव असेल किंवा जे काही यज्ञ असतील कर्मकांड असतील अशा प्रकारे काहीतरी घटना समोर येतात आणि त्यामुळं त्याला पवित्र दिलं जातं असं सांगले जाते. नीतीला पवित्र देण्यात 3 घटक कारणीभूत झाले आहेत. पहिला घटक म्हणजे श्रेष्ठाचे संरक्षण करण्याची सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यकता. या प्रश्नाची पार्श्वभूमी जीवन कलह आणि जीवन संघर्षात योग्यतर माणसं टिकून राहिली पाहिजेत हे या सिद्धांतात आहे. म्हणजे याच्यामध्ये काय माहिती आहे का, जे काही पार्श्वभूमी सांगलेली आहे, जे काही एक घटना सांगितलेली आहे, उदाहरण सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये जे काही माणसाचा जो काही जीवन संघर्ष असते की आपल्या जीवनामध्ये काही जर झालं समजा तर ते काहीतरी त्या काही जरी झालेलं असेल त्याचं काही ना काहीतरी करण्यासाठी म्हणून किंवा त्यांचा काही उतारा म्हणून किंवा एक त्याची त्याला काय म्हणा दवाखान्यात गेल्याच्या नंतर काही आपण ट्रीटमेंट वगैरे करतो अशा प्रकारचं जे काही आहे हे त्या ठिकाणी केले जाते. म्हणून या ठिकाणी जे काही पार्श्वभूमी आहे तर ही लोकांच्या हिताची आहे असे समजले जाते. या प्रश्नाच्या विकासाशी संबंध आहे ते सर्वश्रुतच आहे की मानव समाजाच्या विकास जीवन संघर्षामुळे घडला, कारण प्रारंभिक युगात अन्न सामग्री अति मर्यादित होती. हा संघर्ष अत्यंत भयानक स्वरूपाचा होता. निसर्गाचे दात आणि नखे रक्तछलित आहेत असे म्हणतात. आणि अशा प्रकारे हे जे काही याच्यामधून जे काही घडणारे काही कारण होते, जे काही घटना होत्या तर त्या घटना किंवा जे काही संघर्ष असेल ते संघर्ष खूप भयानक स्वरूपाचा होता. त्यामध्ये निसर्गाचे काही दात म्हणल्यासारखं किंवा नख म्हणल्यासारखं रक्तरंजित आहेत असे म्हणत असत. या भयानक रक्तरंजित संघर्षात योग्यतम ते टिकाऊ धरू शकतात. ही समाजाची अगदी प्रारंभीची स्थिती झाली.
प्राचीन काळी केव्हा तरी आणि कोणीतरी असा प्रश्न उपस्थित केला असेल की तो सर्वात अधिक शक्तिमान तोच योग्यतम आहे काय, की जो अत्यंत दुर्बल आहे त्याला संरक्षण दिले तर परिणामी समाजाचे हेतू आणि साध्य साधवायला तोच अधिक योग्य ठरणार नाही काय. तत्कालीन सामाजिक स्थितीचे त्यांचे उत्तर होकारार्थ दिलेले दिसते. नंतर असा प्रश्न उद्भवतो की कमजोर माणसाचे संरक्षण करण्याचा मार्ग कोणता. जे योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तिमान आहे त्यांच्यावर काही निर्बंध घातल्याचे ते शक्य होणार आहे. याच उतारात नीतीचा उगम आणि आवश्यकता सामावलेली आहे. आणि या ठिकाणी जे काही ब्राह्मणोत्तर धर्म आहे किंवा धम्म आहे आणि त्या धम्मामध्ये जे काही नीतीचा संगम आहे किंवा नीती का उलगडते ते याचं कारण या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. समजा की जे काही धम्म आहे त्या धम्मामधून नीती निर्माण झाली, ती नीती कुठपर्यंत पोहोचली की कोणीतरी ईश्वर आहे आणि ही सृष्टी कोणीतरी निर्माण केलेली आहे आणि त्यामधून जे काही एकूण एकाचे जे काही नातेसंबंध असतील काहीतरी असतील हे जोडण्यासाठी नीती तयार झालेली आहे. आणि त्यामुळं नंतर त्या नीतीचे निर्बंध लोकांवर तयार झालेले आहेत की तुम्ही हे असं केलंच पाहिजे, नाहीतर तुम्हाला काही ना काहीतरी देव कोपल म्हणा किंवा काही ना काही देव तुमचा नाश करल किंवा तुम्हाला नरकात जावं लागेल, तुमचं पाप घडल, पापाचे काय म्हणतात पापाचा घडा भरला जाईल, मग ते तुम्हाला अवघड जाईल, अशा प्रकारचं जे काही बंधने निर्माण केलेली आहेत. प्रारंभी हे निर्बंध योग्यतम माणसाच्या लागू केल्यामुळे ते पवित्र मानण्याची आवश्यकता होती. आता सुरुवातीला काय झालं की हे जेव्हा निर्बंध लागू करण्यात आले तर तेव्हा हे निर्बंध म्हणजे लोकांना असं वाटू लागलं की याच्यामध्ये माझंच काहीतरी हित आहे आणि म्हणून मी ते मानले पाहिजेत. यापासून होणारे परिणाम फार गंभीर स्वरूपाचे होते. मात्र अशा प्रकारचे जे काही निर्बंध होते हे निर्बंध खूप भयंकर असे गंभीर स्वरूपाचे होते हे त्यांना कळत नव्हतं. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की सामाजिक स्वरूप धारण केल्याने नीती असामाजिक तर होत नाही ना. म्हणजे यामध्ये असा समजा एक प्रश्न निर्माण होते की सामाजिक स्वरूप धारण केल्याने म्हणजे जे काही आपण समाजामध्ये आहोत हे धारण केल्यानं जे काही नीती असते तर ती नीती असामाजिक तर होत नाही ना, म्हणजे समाजाच्या बाहेर तर जात नाही ना आपली नीती, असे प्रश्न निर्माण होतात. किंवा जे काही समाज आहे तर त्या समाजाच्या विरोधामध्ये तर ते नीती तयार होत नाही ना असे प्रश्न निर्माण होतात. चोरामध्ये आपापसात नीती नसते असे नाही, व्यापारातही आपापसात नीती नसते, एका जातीच्या माणसात आपापसात नीती असते, दरोडेखोराच्या टोळीतही आपापसात नीती असते. आणि या ठिकाणी नीती कोणाकोणामध्ये असू शकते किंवा असते हे सांगितलेलं आहे. जसं जे दोन चोरा असतात या दोन चोरांमध्ये सुद्धा नीती असते. जर समजा दोन चोर समजा कोणाच्या तरी घरी गेले असतील, त्याच्यात 4-5 रूम असतील, तर त्या कोणत्या रूम मध्ये पैसा ठेवलेला आहे हे कोणाला माहित नाही, त्याच्यामुळे एक या रूम मध्ये धुंडते एक त्या रूम मध्ये धुंडते. आणि जेव्हा एकाला ते पैसा सापडेल तेव्हा मात्र त्याची नीती अशी कामाला त्या ठिकाणी येते की आपल्या फक्त नीतीमुळे ते एकाला जरी पैसा सापडला तरी नंतर ते दोघ जण वाटून घेतात. आणि म्हणतात ना समजा ते पिक्चर मध्ये वगैरे दाखवतात बघा की जेवढे 2 नंबरचे जेवढे धंदे असतात तेवढे इमानदारीने केल्या जातात. म्हणतात ना म्हणजे जेवढे बैमानकेचे धंदे असतात तेवढे इमानदारीने केल्या जातात. तर हेच आहे याचं नीतीचं उदाहरण. परंतु या नीतीचे स्वरूप वेगळेपणाची जाणीव आणि आपल्या पुरतीच क्रियाशीलता निर्माण करणारे असते. ही नीती म्हणजे एका विशिष्ट समूहाच्या हिताचे संरक्षण करण्यापुरतीच मर्यादित म्हणजे सामाजिक विरोधक असते. आणि अशा प्रकारची जी काही नीती असते ना तर हे फक्त काही लोकांमध्ये किंवा एक जे काही समाज आहे, आता समाज म्हणजे असा म्हणता येणार नाही की कोणता तरी समजा हिंदू समाज असेल किंवा बुद्ध समाज असेल किंवा मुस्लिम समाज आहे असं म्हणता येणार नाही. तर या ठिकाणी समाज म्हणजे असं म्हणता येतात की जे एकाच प्रकारचं किंवा एकच काम करणारे जे काही लोक असतात, मग ते 2 असतील 4 असतील 8 असतील 10 असतील, तर असे जे काही लोक असतात तर फक्त या लोकांमध्येच आपल्याबद्दल किंवा इतराबद्दल नीती असते, बाकीच्या बद्दल नीती नसते. म्हणजे आता जे उदाहरण दिले आपण की 1-2-4 चोर आहेत समजा किंवा 2 चोर आहेत, तर ते चोर धुंडता त्याला एकालाच फक्त ते काही पैसे सापडतील किंवा काही दागिने सापडतील तेव्हा ते वाटून घेतात. म्हणजे हे नीती त्या दोघांमध्येच असते. परंतु त्या माणसाची दोघाही चोराची नीती ज्याचं घर आहे किंवा ज्याच्या घरी चोरी करायला गेले त्याच्याविषयी नीती याच्या मनामध्ये तयार होते का? होत नाही. अगर त्याच्या विषयी जर नीती तयार झाली मग तर पटकन जाऊन सांगतील अरे आम्ही चोर आहो बरं, तुझ्या घरामध्ये सोनं चोरायला आलो, तुझे पैसे चोरायला आलो आणि तू सावध राह असं म्हणतील.
परंतु त्या माणसाबद्दल याची नीती नसते. याची नीती कोणासोबत असते? जे याच्या बरोबर आहे, म्हणजे याच्या जे काही समाजाचं आहे किंवा यांच्या कृत्याचं आहे किंवा यांच्यासोबत काम करणारं जे आहे, तर त्यांच्याबद्दल नीती तयार होते. जसं समजा एखाद्या शेतामध्ये जर गेलं तर शेतामध्ये 8-10 बाया रोजगारनी राहतात आणि ते काहीतरी असं ते निंदणं खुरपणं करतात, तर त्याच्यामध्ये फक्त नीती येते. मालकासोबत त्यांची नीती येत नाही. मालकाला कधी म्हणणार नाहीत की बाबा 5 वाजले संध्याकाळचे, परंतु चला काही हरकत नाही, थोडंसं राहिलं 5:30 वाजेपर्यंत आम्ही घेतो, कधीच म्हणणार नाही. 5 वाजले आम्हाला घराकडे जायचं. परंतु आपल्या माणसासोबत कशी नीती असते? जर एखादा त्याच्यातला माणूस असते, एखादी महिला जर असेल आणि ती महिला जर समजा थोडी थकल्यासारखी वाटली, तिची पाठ थोडी मागं राहिली घ्यायची, तर बाकीच्या सगळ्या समोर गेलेले आहेत नाही, ते समोरून तिला आडव्या येतील आणि तिची पाठ घेऊ लागतील. म्हणजे हे त्यांच्यामध्ये नीती झाली. मालकासोबत नीती आहे का? नाही, मालकाचा काही संबंध नाही. जरी मालक पैसे देत असेल, त्याचा रोज देत असेल, तरीही मालकासोबत त्यांची नीती तयार होत नाही. म्हणून नीती कोणासोबत होत असते? जे त्यांच्यासोबत जे काही व्यवहार करणारे असतात, त्यांच्यासोबतच काही जे समाज असते, त्यांच्यासोबत जे काही एकोपा जे काय असतो ना, तर फक्त त्यांच्यापुरतीच ती नीती असते. या प्रकारच्या नीतीतील वेगळेपणाची जाणीव आणि आपल्या पुरतीच क्रियाशीलता ही तिचे समाज विरोधक रूप अगदी उघड करतात. जेव्हा जेव्हा एखादा विशिष्ट समूह आपला स्वार्थ राखण्यासाठी नीती पाळतो, तेव्हा तेव्हा त्या नीतीचे समाज विरोधक रूप स्पष्ट होते. आणि अशाच प्रकारे जे काही अशा प्रकारचे आता अगोदर सांगलं ना की अशा प्रकारची जे काही नीती असते, तर या नीतीनं जे काही हे समाज असते, तर हे समाज विरोधी ती नीती असते. म्हणजे त्या नीतीमुळं समाजाचं मात्र काही ना काहीतरी घात होतोय, समाजाचं काही ना काहीतरी लॉस होते, समाजाला काही ना काहीतरी दुःख मिळते. आणि असंच हे या ठिकाणी आहे की हे नीती, जसं आता उदाहरण दिलं की जसं ते चोर आहेत किंवा शेतातल्या महिला आहेत, हे फक्त आपल्या महिलासोबत किंवा आपल्या चोरासोबत नीती ठेवतात, परंतु ते मालकासोबत नीती होत नाहीत. आणि मालक आहे किंवा दुसरे काही लोक आहेत, हे मात्र दुसऱ्या या आपल्या समाजात येतात, तर त्या समाजाचा मात्र या ठिकाणी घात होतो. अशा प्रकारे होणाऱ्या समाजातील समूह संघटनाचे परिणाम दुर्गामी ठरत असतात. जर समाज असा परस्पर विरोधक समूहाचा बनला, तर तो समाज असंघटित व शकलित राहील. आणि अशामुळे काय होईल माहिती आहे का? अशी जर नीती पसरली तर फक्त काही लोकांचा एक गट राहील, काही लोकांचाच फक्त एक समाज राहील. परंतु जे काही मोठा समाज राहायला पाहिजे, जे काही आपण जे काही धर्म म्हणतो किंवा जे काही रिलिजन म्हणतो, असं जे काही राहायला पाहिजे, तर याच्यामध्ये मात्र या गोष्टीचा घात होते. आणि त्यामुळं जे काही अशा प्रकारचा समाज तयार व्हायला पाहिजे, तर त्या समाजाचं कुठेतरी ऱ्हास पावला जाते आणि ते असंघटित होते. असंघटित व विभागलेल्या समाजापासून जे भय उद्भवते ते हे की तो आपल्या समोर भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मापदंड ठेवतो. आणि अशा प्रकारे जेव्हा या ठिकाणी अशा प्रकारचा असंघटित समाज निर्माण होईल किंवा विभागलेला समाज निर्माण होईल, मग त्या ठिकाणी काय होते माहिती आहे का? की एक समाज किंवा एक गट दुसऱ्या गटासमोर काही ना काहीतरी मूल्यमापनाचं काही ना काही कारण, भिन्न भिन्न वेगवेगळे कारण समोर ठेवू शकते. आणि सर्वसामान्य आदर्श आणि सर्वसामान्य मूल्यमापनाचे मानदंड नसल्यास सर्व समाज हा मिळते जुळते घेणारा असा एकजिन्सी राहत नाही. आणि त्यामुळे काय होते की जो काही हा पूर्ण समाज जे एकनिष्ठ राहायला पाहिजे, सगळ्याशी एकरूप राहायला पाहिजे, ते मात्र अशामुळे राहत नाही. कारण तर जरी समजा आपल्या इथं किती असतील, समजा 5-50 घरं असतील, ते 5-50 घरं एकोप्याने राहतात का? राहत नाहीत. या दुसऱ्या एका साईडचे समजा 2 घरं ही वेगळे राहतील, ते फक्त आपल्याच काहीतरी बरोबर राहील. त्या साईडचे दुसरे 2 घरं हे आपल्याशीच फक्त एकूण बरोबर राहतील. त्या तिकडचे 2-3 घरं समजा आपल्याशीच बरोबर राहतील, इकडच्याला बरोबर राहणार नाहीत. आणि त्यांचंच काहीतरी कूटनीती त्यांची चालते की ही इकडचे असे, ते तिकडचे तसे, ते तिकडचे तसे, कारण ते मन त्यांचं जुळलेलं आहे ना, ते एका स्वभावाचे होतात. ते एका स्वभावाचे असल्या कारणाने फक्त त्यांचंच जे काही नीती आहे, ती नीती एकूण एकाला त्यांची पटते. असे भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मापदंड रूढ असलेल्या समाजात व्यक्तीला आपल्या विचारात सुसंगती राखणे आवश्यक होते. न्याय व आपल्या संख्याबळाचा विचार बाजूला ठेवून भरमसाठ हक्क सांगणाऱ्या समूहाच्या वर्चस्वावर जो समाज आधारलेला आहे, तो समाज संघर्ष हा अटळ असतो. आणि अशा प्रकारचा जर काही जे हे होते, समजा काही समाज निर्माण होते, तर या ठिकाणी काय होते माहिती आहे का? की
समाज छोटा छोटा निर्माण होते आणि प्रत्येकाची नीती ही वेगवेगळी ठरते आणि नीती वेगवेगळी ठरल्या कारणानं त्यांचे विचार वेगवेगळे ठरतात आणि विचार वेगवेगळे ठरल्यामुळं दोन तटामध्ये किंवा त्या दोन याच्यामध्ये भांडणं तयार होतात, वादविवाद तयार होतात. ज्याप्रमाणे जर समजा एक राजा दुसऱ्या राजाशी नीती कधीच ठेवणार नाही आणि एक राजा दुसऱ्या राजाशी नीती ठेवत नाही, त्याच्यामुळं हे त्याच्यावर तरी चाल करून जाते नाही ते याच्यावर तरी चाल करून जाते आणि अशामध्ये काय होते, सर्व जीवित हानी, मानसिक हानी, आर्थिक हानी, म्हणजे सर्व जे काही त्याचे राजाचे जे काही समजा धन दौलत असेल हे तिच्यामध्ये डुबल्या जाते, खर्च झाल्या जाते, त्याच्यामुळे तो गरीबच होणार. तर अशा प्रकारे जे काही संघर्ष असतात ते संघर्ष निर्माण होत असतात. अशा प्रकारच्या संघर्षाला खीळ घालण्यासाठी सर्वांना पवित्र वाटणाऱ्या अशा सर्वसामान्य नीती नियमाची आवश्यकता आहे आणि म्हणूनच हे असे कोणतेही कारण घडू नये, कोणतेही संघर्ष घडू नये यासाठी जे काही बुद्धानं सांगलेला जे काही नीती आहे, बुद्धानं सांगलेला जो काही धर्म आहे त्या धर्माबद्दल आधारित काही जी नीती आहे तर ही नीतीची आवश्यकता आहे. तिसऱ्या एका कारणास्तव नीती पवित्र आणि सर्वव्यापक असण्याची आवश्यकता आहे आणि ते म्हणजे व्यक्तीच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी. आणि या ठिकाणी जे काही तिसऱ्या प्रकारची जे काही नीती सांगितलेली आहे तर ही नीती पवित्र आणि सर्वव्यापक असण्याची आवश्यकता आहे. कारण या नीतीमुळे काय होणार आहे आपल्याला की सर्व समाज एका जागी येणार आहे आणि सर्व समाज जेव्हा एकाच जागी येईल तर सर्व समाज एक दुसऱ्याची सुखदुःखाची काही असेल किंवा काही घेणं देणं असेल, काही गोरगरीब असतील किंवा काही श्रीमंत असतील, अशामध्ये ते एक दुसऱ्याला सांभाळून घेतील आणि सर्व सुखाने राहतील. जीवन संघर्षात अथवा समूह शासनात व्यक्तीचे हित हे सुरक्षित असते. व्यक्तीला ज्या समाजात सर्वसामान्य ध्येय आणि सर्वसामान्य आदर्श यांना सार्वत्रिक मान्यता असते त्या समाजाची मानसिक सुसंगती साधता येते, ती जो समाज समूहात विभागलेला असतो त्या साधता येत नाही. आता यामध्ये हे अशा प्रकारची जे काही नीती असेल किंवा काही जे ध्येय असतील तर ते ध्येय सर्वात जास्तीत जास्त समाज जेव्हा एका जागी आलेला असतो ना तर त्याच्यामुळं आपलं जे ते काही ध्येय असेल तर ते ध्येय त्या समाजाला गाठता येते किंवा त्या समाजाला आपल्या समाजाची प्रगती करता येते किंवा काही धन दौलत कमवता येते. परंतु जोपर्यंत असे गट तर पडले तेव्हा मात्र ही नीती कामाला येत नाही, त्यामुळे त्याचं अधिपतनच होणार आहे, अधोगती होणार आहे. समूहाप्रमाणे आदर्श आणि ध्येय भिन्न असले की समाजातील व्यक्तीचे विचार बहकतात आणि समाज व्यवहाराकडे साकल्याने पाहण्याची दृष्टी सुसंगत राहू शकत नाही, ती विकृत होते. आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या प्रकारचे जेव्हा गट समूह किंवा समाज निर्माण होतात तर त्या ठिकाणी प्रत्येकाची जी काही नीती असते ही नीती वेगवेगळी तयार होते आणि वेगवेगळी तयार झाल्या कारणानं एक जण दुसऱ्याला काही हे म्हणजे कोणती मदत करत नाहीत आणि त्यामुळे त्यांची अधोगती होते. आता याच्यामध्ये समजा आपण उदाहरणासाठी जर बघायचं असेल तर म्हणतात ना समजा की एक काडी आहे तर एक काडी जर घेतली तर आपण त्या एक काडीला सहज आपण मोडू शकतो. परंतु जेव्हा आपण काडीचा भारा घेऊ किंवा जे काही लाकडाचा भारा घेऊ किंवा 2-4 8-10 काड्या आपण एका जागी करू तेव्हा मात्र ते जे काडीचं जे काही संघटन आहे हे संघटन आपल्याला तोडता येत नाही. म्हणजे याचा अर्थ जेवढं जास्त संघटन मध्ये सभासद राहतील तेवढं त्यांना विभागणं करणं किंवा त्यांचं नुकसान करणं हे दुसऱ्याला जमत नाही. आणि जेव्हा कोणी एकटा असेल किंवा फार छोट्या ह्याच्यातला समाज असेल तर त्याला मात्र तोडता येते, त्याचं नुकसान होऊन जाते, त्याचं सगळं काही दुःख निर्माण त्याच्या समूहामध्ये तयार होतात. दुसरे असे की समूह व्यवस्थेमुळे पक्षपातीपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही. आणि यामध्ये जे काही समूह व्यवस्था असेल अशामुळे पक्षपातीपणा वाढतो, म्हणजे एक दुसऱ्याचा हेवा देवा वाढतो आणि त्यामुळं न्याय मिळत नाही. समूह व्यवस्थेमुळे समाजाचे वर्गप्रधान थर बनतात. जो मालक असतात ते मालकच राहतात आणि जे दासात जन्मास येतात ते दासच राहतात. धनी ते धनीच राहतात, कामगार ते कामगारच राहतात, अधिकार संपन्न ते अधिकार संपन्नच राहतात आणि गुलाम ते गुलामच राहतात. आणि अशामुळं काय होते की समजा कोणते एखादे नोकर असतील तर फक्त या नोकराची नीती बनते, पण नोकराची मालकाची नीती बनते का? नाही बनत. त्याच्यामुळं ना मालक नोकराचा विचार करते ना नोकर मालकाचा विचार करते. याच्याच प्रकारे समजा अलग अलग जे बी समजा कामगार असतील काही असतील हे फक्त त्याच्या समूहाचीच नीती यूज करतात आणि त्याच्या समाजाचं फक्त हित साधतात, ते दुसऱ्याचं हित साधत नाही.
त्यामुळे काय होते की जे काही मालक वर्ग आहे तो मालक फक्त आपलंच हित बघतो, त्याच्यामुळे ते मालक आणखी तिथून वर जाते, आणखी धनदौलत कमावते. आणि जे काही गरीब आहेत ते गरीब मात्र त्या मालकासोबत राहण्याचे प्रयत्न करत नाहीत, यांचे फक्त आपलीच जे काही असते ते हित साधतात आणि आपलीच नीती बनवतात. त्याच्यामुळं ते गरीब आहे ते आणखीच गरीब राहतात. यांचा अर्थ असा की अशा व्यवस्थेत स्वातंत्र्याचा लाभ काही थोड्यांना होतो, सर्वांना होत नाही. अल्पसंख्याकांना समतेचा लाभ होतो, बहुसंख्याकांना मात्र त्यापासून वंचित राहावे लागते. यावर उपाय काय? यावर उपाय म्हणजे बंधुता ही सर्वत्र प्रभाव पाडणारी शक्ती बनवणे. आणि अशामुळं सर्व समाजामध्ये एकूण एका सोबत जे काही आपुलकी असेल, प्रेम असेल, जे काही दयामया असेल, तर हे प्रत्येकानं बाळगलं पाहिजे, बंधुता बाळगली पाहिजे. त्यामुळं जे काही समाज आहे या समाजाचं हित होत राहील. बंधुता म्हणजे काय? तर बंधुता म्हणजे मानवातील मातृभाव म्हणजे नीती. म्हणून भगवान बुद्धाने शिकविले धम्म म्हणजे नीती आणि धम्म पवित्र आहे, अशीच नीती ही पवित्र आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे. तर यानंतर जे काही आपल्याला दुसरा भाग बघायचा आहे त्याच्यामध्ये पारिभाषिक शब्दसाम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट होतात. आता याच्यामध्ये जे काही कालांतरापासून काही जे शब्द जे काही निर्माण झालेले होते, परंतु प्रत्येक याच्यामुळे कालांतराने समजा 100 वर्ष 200च्या नंतर किंवा कालांतराने त्या शब्दाचा अर्थ हा बदलत गेलेला आहे. तर याच्यामध्ये कसे भेद निर्माण होतात हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये सर्वात पहिले सांगितलेलं आहे की समजा पुनर्जन्म. तर याच्यामध्ये मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जातो. भगवान बुद्धाच्या समकालीनामध्ये याविषयी 2 भिन्न मते होती. पहिले मत शाश्वतवाद आणि दुसरे मत म्हणजे उच्छेदवाद. आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे, पुनर्जन्माचे जीवन पुढे चालू राहते असे शाश्वतवादवादी मानत राहतात. आणि अशामुळे जेव्हा बुद्धाचा काळ होता म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये 2 प्रकारचे भिन्न असे मत तयार होते लोकांमध्ये. तर त्यामधील एक होता शाश्वतवाद. तर शाश्वतवाद म्हणजे काय की त्या शाश्वतवादामध्ये जे काही ब्राह्मणोत्तर धम्म सांगत होता त्याप्रमाणे आपली जी काही आत्मा आहे तर ही आत्मा शाश्वतवादी आहे, किंवा गेल्या जन्मात होती, याच जन्मात आहे आणि पुढच्या जन्मात सुद्धा येणार आहे, अशा प्रकारे ते मानत गेले. त्याच्यामुळे त्याला शाश्वतवाद असं म्हणत होते. मृत्यू म्हणजे सर्वनाश, मृत्यूनंतर काही उरत नाही, हा उच्छेदवादाचा सिद्धांत. आणि त्याचप्रमाणे आपला जो मृत्यू आहे तर आपल्या आत्मा वगैरे काहीही नसते. मृत्यू झाला म्हणजे तो माणूस संपला, ना तो मागच्या पिढीमध्ये जन्माला आला होता ना तो पुढच्या पिढीमध्ये जन्माला येईल, याचा काहीही संबंध नाही. आता असे जे विचार करतात तर त्यांचा जो समूह आहे त्याला उच्छेदवादाचा सिद्धांत म्हणतात. भगवान बुद्ध हा शाश्वतवादी नव्हता, कारण शाश्वतवादात पृथक आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व कल्पावे लागते आणि त्यास तर बुद्धाचा विरोध होता. आणि अशाप्रमाणे जे काही शाश्वतवाद होता तर तो शाश्वतवादाला बुद्धाचा मात्र विरोध होता. कारण तर बुद्ध जे काही आत्मा असेल किंवा आत्म्याचा काही पुनर्जन्म असेल अशा कोणत्याही गोष्टीला बुद्ध मानत नव्हते. भगवान बुद्ध हा उच्छेदवादी होता काय? आत्म्याचे अस्तित्व मानत नसल्याने बुद्ध हा स्वाभाविकच उच्छेदवादी असेल अशी उपेक्षा असणार. आणि त्यानंतर भगवान बुद्ध हे उच्छेदवादी होते काय असा प्रश्न निर्माण होते. आणि जे काही भगवान बुद्धाचा जो काही धम्म होता तर तो धम्म जे बुद्धाने तयार केलेला होता तर तो उच्छेदवादीच असणार याची अपेक्षा होती. परंतु आपण वस्तुतः उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो आणि बुद्धाने अलगदुपम सुद्धा तक्रार केली आहे. आणि अशा प्रकारे बुद्धाला सुद्धा उच्छेदवादी नसता आपण तसा आरोप केला म्हणजे बुद्धावर तसे काही अशा प्रकारचे काही आरोप करत होते. तर असं बुद्धानं अलगदुपम सूत्रात काही तक्रार केल्या होत्या. तो म्हणतो माझी शिकवण वेगळी असता काही श्रमण आणि ब्राह्मण चुकीने अथवा अप्रामाणिकपणाने वस्तुस्थिती धाब्यावर बसून मी उच्छेदवादी आहे आणि मानव जातीचे विघटन, विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असे शिकवतो, असा माझ्यावर आरोप आहे. म्हणजे भगवान बुद्ध यामध्ये सांगतात की जे काही भगवान बुद्धाला जे काही न मानणारे काही लोक असतील किंवा जे काही ब्राह्मण असतील तर हे ब्राह्मण जे काही भगवान बुद्धाचा जो धम्म आहे तर हे धम्माचा विचार न करता भगवान बुद्धाला उच्छेदवाद आहे असं एक हे करतात, त्याच्यावर एक आरोप भगवान बुद्धावर अशा प्रकारचा आरोप करतात.
खरोखर मी तसे शिकवित नाही आणि तरी सुद्धा हे भले लोक चुकीने अथवा अप्रामाणिकपणाने माझ्यावर खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनवून पाहतात. आणि अशाप्रमाणे भगवान बुद्ध म्हणतात की अशा प्रकारचं कोणतेही मी कारण सांगत नाही किंवा मी माझा धम्म सांगत नाही, परंतु लोक माझ्यावर अशा प्रकारचा आरोप तयार करतात. हे विधान जर खरोखरच बुद्धाचे असेल, बुद्ध धर्मावर ब्राह्मण सिद्धांत लादण्यासाठी घुसलेले असं प्रक्षिप्त विधान असेल तर एक गंभीर समस्या उभी राहते. भगवान बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानित नाही, मग तो आपण उच्चवादी नाही असे कसे म्हणू शकतो. आता याच्यामध्ये भगवान बुद्धाचं जे काही म्हणजे भगवान बुद्ध हे आत्म्याला मानत नाहीत, मग भगवान बुद्ध आत्म्याला मानित नाही तर मग भगवान बुद्धाचा जे काही सिद्धांत आहे हा उच्छेदवादी असायला पाहिजेत. पण आत्म्याला मानत नसून सुद्धा भगवान बुद्धाचा जो काही सिद्धांत आहे हे आच्छादवाद का नाही, उच्छेदवाद का नाही असा सुद्धा लोकांना प्रश्न पडतो. आणि यातून एक प्रश्न उद्भवतो की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय. म्हणजे ज्या शाश्वत वादामध्ये किंवा त्या सिद्धांतामध्ये त्या पुनर्जन्माला मानल्या जाते किंवा आत्म्याला मानला जाते, मग बुद्ध काय ते आत्म्याला मानतात की काय असा सुद्धा लोकांसमोर प्रश्न निर्माण तयार होतो. यानंतर पुनर्जन्म कशाचा, भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय, यांचे उत्तर होय असे आहे. आता या ठिकाणी भगवान बुद्धानं असा एक प्रश्न आहे झाला समजा भगवान बुद्धाच्या समोर की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय, आणि यांचे उत्तर होय. आता हे पुनर्जन्म म्हणजे कोणता. भगवान बुद्धांना अगोदर तर सांगितलं होतं की पुनर्जन्म आपला होत नाही, आत्मा राहत नाही, काहीच नाही, परंतु या ठिकाणी भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे की पुनर्जन्म कशाचा नेमका, तर हे सांगितलेलं आहे. या प्रश्नाचे दोन भाग पाडणे योग्य ठरेल. पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा. आता या ठिकाणी भगवान बुद्धांना असं सांगितलेलं आहे की जे काही पुनर्जन्म आपण म्हणतो तर या गोष्टीचे दोन भाग पाडले पाहिजेत. आणि त्यामध्ये एक भाग असा की पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा का किंवा पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा. म्हणजे व्यक्तीचा पुनर्जन्म असेल त्याचा भाग वेगळा आणि कोणत्या वस्तूचा पुनर्जन्म असेल त्याचा भाग वेगळा. या दोन प्रकारचा एक एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल. पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा प्रथम विचार करूया. या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळे अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे. आणि अशाप्रमाणे हे दोन्ही जे काही घटना आहेत किंवा दोन्ही वस्तू असेल किंवा मनुष्य असेल, जीव असेल, तर हे दोन्ही घटना एका जागी केल्यामुळं नेमकं पुनर्जन्म म्हणावं की नाही म्हणावं किंवा पुनर्जन्म होते की नाही होते अशा प्रकारे प्रश्न पडतो. मात्र जेव्हा हे काही जो ब्राह्मणी धर्म आहे हा ब्राह्मणी धर्म सांगतो की पुनर्जन्म आहे, निश्चितच आहे, मग हिच्यामध्ये दोन हे सांगलेले आहे समजा की वस्तूचा की माणसाचा. आता त्याचा फक्त पुनर्जन्म आहे एवढंच मानतात. पण भगवान बुद्ध पुनर्जन्म आतापर्यंत नाही म्हणले, परंतु ते कशाचा नाही म्हणले, जीवाचा नाही म्हणले. पण हिच्यामध्ये त्यांनी दोन विभाग सांगितले की एक जीवाचा आणि एक वस्तूचा. मग आता जर वस्तूचा जर पुनर्जन्म म्हणला आपण तर त्या वस्तूला एखादा जीव असते का. मग वस्तूला जीव नसेल तर मग त्याला आत्मा सुद्धा नसेल, आणि मग त्याला आत्मा नसेल तर मग पुनर्जन्म कशाचा होईल, होणारच नाही. मग आता फक्त यांच्या याने सांगतात तसं तर आपण थोड्या तसं तर म्हणायला असं हरकत नाही की माणसाला आत्मा असते म्हणून त्याला पुनर्जन्म असते. मग हे भगवान बुद्धाने या ठिकाणी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. भगवान बुद्धाच्या म्हणते माणसाच्या अस्तित्वाचे चार घटक पदार्थ आहेत, पृथ्वी, आग, तेज आणि वायू. आता हे आपण बघितलेलं आहे की भगवान बुद्धानं जे काही माणसाचं जे काही अस्तित्व सांगितलेलं आहे, जीवाचं काही अस्तित्व जे सांगितलेलं आहे, तर ते अस्तित्व कुठून तयार होते, तर ते माणसाचं अस्तित्व किंवा जीवाचे जे काही अस्तित्व असेल तर ते पृथ्वी असेल, आप असेल, तेज असेल किंवा वायू असेल. म्हणजे हवा, तेज, प्रकाश जे काही असेल ना पृथ्वी, तर या चार घटकापासून माणसाचं शरीर बनलेलं आहे. तर मग भगवान बुद्ध या चार वस्तूचं जे काही पुनर्जन्म आहे तो पुनर्जन्म सांगतात. या ठिकाणी प्रश्न असा आहे की मनुष्य देह मृत झाल्यावर त्यांच्या या चार भौतिक घटकाचे काय होते, मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय. काही लोक म्हणतात होय. आणि यामुळं जे काही भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की पुनर्जन्म, तर हे पुनर्जन्म माणसाचं जे शरीर आहे हे चार वस्तूपासून बनतात. मग चार वस्तूपासून माणसाचं जर शरीर बनलं तर माणूस जेव्हा मरतो तर हे ज्या चार वस्तू एका जागी झालेल्या आहेत त्या वस्तूचं काय होते, मग त्यांचं ते सुद्धा मरते काय किंवा त्यांचा पुनर्जन्म होते काय. आणि यावर काही लोक त्याला होय म्हणून म्हणतात.
भगवान बुद्ध म्हणतो नाही, ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिळून जातात. पण भगवान बुद्ध या ठिकाणी काय म्हणतात की या चार वस्तूपासून मानव किंवा जीव बनतो, शरीर बनते आणि परत ते शरीर मेल्याच्या नंतर त्याचं विघटन तयार होते आणि विघटन तयार होऊन परत त्याच्यापासून काय तयार होते, पृथ्वी असेल, आप असेल, हवा असेल हे तयार होते आणि ते त्याच्या समांतर जे काही वस्तू आहेत म्हणजे समजा आता माती आहे, समजा पृथ्वी आहे, तर पृथ्वी त्या शरीरामधून पृथ्वी वेगळी झाली की ते कुठं पृथ्वीमध्ये मिक्स होईल. हवा जी आहे, हवा आपल्या शरीरामधून वेगळी झाली की ते कुठं हवेमध्ये मिक्स होईल. जेव्हा हे चार घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो आणि अशा प्रकारे हे चार जे घटक आहेत हे घटक आपल्या शरीर मेल्याच्या नंतर त्या शरीरामधून जेव्हा ते वेगळे होतात आणि वेगळे झाल्यानंतर ते त्या आपल्या संघटित याच्यामध्ये जे काही हवा असेल वगैरे समजा तर त्याच्यामध्ये ते मिक्स होतात. याचा अर्थ त्याचा तिथं पुनर्जन्म होतो, ना की पुढच्या जन्मामध्ये. पुनर्जन्माचा भगवान बुद्धाला अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे, या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील असू शकतील. आता याच्यामध्ये काय सांगलेलं आहे, समजा की चार वस्तूपासून शरीर तयार होते आणि शरीर मेले की पुन्हा त्याच्यापासून विघटन तयार होऊन चार वस्तू तयार होतात आणि ते आपल्या आपल्या घटकामध्ये जाऊन मिसळतात. परंतु आणखी परत ते चार वस्तू कुठेतरी एका जागी येतात आणि आणखी परत दुसरं एखादे शरीर तयार होते. परंतु त्याला जीव म्हणता येणार नाही किंवा त्याला मन म्हणता येणार नाही किंवा त्याला आत्मा म्हणता येणार नाही. तर अशा प्रमाणे हे चक्र चालू असते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते पण त्यांचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात. आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं काय आहे की फक्त आपले शरीर मरते परंतु शरीर ज्याच्यापासून बनलेलं आहे तर ते चार घटक मात्र कधी मरत नाहीत. त्याच्यामुळं ते आपल्या शरीरापासून अलग होतात, विलक्त होतात. म्हणजे जसं सांगायचं समजा की हवेपासून आपलं शरीर बनते, जेव्हा शरीर मरल तेव्हा ती हवा त्यातली निघून जाते आणि हवा निघून गेली म्हणजे आपण काय म्हणतो, त्याचा जीव गेला. जसं समजा आता एखादा लाईट आहे, समजा उदाहरणासाठी सांगायचं की लाईट आहे. आता लाईट आहे तर ही लाईट कोण आली का ते बघलं नाही, कुठून गेली ते बघितलं नाही, कशी आली ते बघली नाही, फक्त तिकडे बटन दाबलं इकडे लाईट सुरू झाला. बरं त्या ही लाईट जी आहे चमकते, समजा ही चमकणारा लाईट त्या वायरामध्ये असते का, त्या बटनामध्ये असते का, कशामध्ये तरी असते का, नसते. फक्त त्याच्यावर क्रिया केली जाते आणि क्रिया केल्यामुळं फक्त आपण बटन दाबलं की इकडे लाईट लागला आणि परत बटन बंद केलं की ती लाईट हे झालं. मग आता हे लाईट तर इकडे आलेलं आहे, मग ही लाईट आता चमकत आहे ना. मग आपण वरून येणारी लाईट जरी बंद केली असेल तरी इकडे जे आता लाईट आलेली आहे ते तर लाईट राहा ना, इकडे राहते का, ती राहत नाही, ती लाईट बी बंद होते की नाही. तर याचप्रमाणे शरीर आहे. शरीरापासून विघटन झाल्यानंतर जे काही चार वस्तू आहेत तर ती वस्तू हवा असेल हवेमध्ये जाऊन मिळते आणि जे काही पृथ्वीचा जे भाग आहे ते मात्र कुठे जाऊन मिळते. आपण समजा म्हणजे माणसाला समजा ते जमिनीमध्ये गाडला असेल किंवा त्याला लाकडानं जाळलं जरी असेल तर जाळल्यानंतर पुन्हा ते त्या पृथ्वीवरच पडते, मातीवरच पडते आणि त्या मातीमध्ये मिक्स होते. अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानतो. सारिपुत्त आणि महाकोठीत यांच्या संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडला आहे. असे म्हणतात की एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथ पिंडकाच्या जेतवन आरामात वस्ती करीत असताना महाकोठीत आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारिपुत्ताकडे गेला आणि त्याने सारिपुत्ताला आपल्या मनात डाचत असलेल्या काही प्रश्नाचे स्पष्टीकरण विचारले. आणि आता एक वेळेस भगवान बुद्ध श्रावस्ती नगरमध्ये जे काही अनाथ पिंडकाचं जेतवन आरामानं आहे तर त्या ठिकाणी भगवान बुद्ध वास्तव्यामध्ये होते आणि त्यावेळेस महाकोठीत जे एक महाकोठी होती त्या महाकोठीमध्ये आपले सायंकाळचं जे काही ध्यान संपवलं होतं आणि महाकोठी हा संध्याकाळचं ध्यान संपवून तो सारिपुत्ताकडे गेला. त्याच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होते, भेडसावत होती त्याला, तर त्याच्यामुळं तो सारिपुत्ताकडे गेला आणि सारिपुत्ताकडे गेल्याच्या नंतर त्या सारिपुत्ताला आपल्या जे काही मनामध्ये प्रश्न होते तर ते प्रश्न त्या सारिपुत्ताला विचारू लागला. त्यामधील प्रश्न असे होते की त्यावेळेस महाकोठीत म्हणते ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राखल्या जातात. म्हणजे महाकोठीत काय म्हणते की जेव्हा आपण ध्यानाला बसतो, जेव्हा आपण ध्यान धारणा करतो तर त्यावेळेस त्याच्या पहिल्या अवस्थेत म्हणजे सुरुवातीला किती दूर गोष्टी आहेत की ती आपल्यापासून दूर केल्या जातात आणि कितीच्या गोष्टी आहेत ती आपल्यापासून दूर केल्या जात नाहीत. तेव्हा सारिपुत्त म्हणतो 5 दूर केल्या जातात, 5 मागे ठेवल्या जातात.
विषय वासना, दुर्बुद्धी, आळस, चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता ह्या मागे ठेवल्या जातात. म्हणजे जेव्हा आपण सुरुवातीला जेव्हा ध्यान साधनेला बसू, तर जेव्हा ध्यान साधनेला बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर्वात पहिले जे आहे तर ते 5 वस्तू आहेत की आपण दूर केल्या जातात. दूर केल्या म्हणजे आपण ते आत्मसात केल्या जातात. समजा आत्मसात करून समजा त्याच्यावरती जे काही निर्बंध असतील, काही असेल, म्हणजे जे काही आळस असेल ते आळस आपण सोडतो. याच्यामध्ये उदाहरण सांगले बघा. दुर्बुद्धी, सुरुवातीला काय जे काही दुर्बुद्धी असेल की आतापासून आपण घेतलं जरी उदाहरण घेऊ, तर हे जे विहार आहे, या विहाराच्या गेटच्या मधामध्ये एक पाऊल जरी ठेवलं आपण, तर जे काही आपल्या मनामध्ये दुर्बुद्धी चालत असेल, काहीतरी वाईट गोष्टी चालत असतील, हे ऑटोमॅटिक आपल्या डोक्याच्या बाहेर निघून जातात. त्यानंतर काही आळस असेल, तर आळस असेल ते आळस या विहाराच्या मधामध्ये पाऊल जरी ठेवला तर ते आळस पूर्ण निघून जाते. याच्या अगोदर बघा बाहेर असेल की आपल्याला आळस येते की बुद्धविहारात जावं की नाही जावं, जेवण राहिलं, काम राहिलं, हे राहिलं, ते राहिलं. परंतु जेव्हा या विहाराच्या मधामध्ये एक जरी पाऊल ठेवलं नाही, येऊन बसलं की त्याच्यानंतर जेवण झालं काय, नाही झालं काय, भूक लागली काय, नाही लागली काय, काही काम झालं, काही काम राहिलं, याची कोणत्या गोष्टीची आठवण होत नाही. त्यामुळं आळस सुद्धा दूर होते. त्यानंतर चिंता सुद्धा दूर होते की माझं काय होईल आणि माझं काय होणार नाही, माझ्याकडे पैसा आहे, पैसा नाही, हे नाही, ते नाही, किंवा हे आहे, ते आहे, अशा प्रकारच्या काही चिंता असतील तर चिंता दूर होतात. आणि त्यानंतर काही शंका असतील आपल्या मनामध्ये तर ते शंका सुद्धा दूर होतात. परंतु हे गोष्टी आपल्या 5 दूर होतात आपल्यापासून, परंतु 5 गोष्टी आपल्यापाशी राहतात जे आपल्याला उलगडत नाही. तर ते गोष्टी कोणत्या की निरीक्षण, एखाद्या गोष्टीवर निरीक्षण करणं, किंवा एखाद्या गोष्टीचं चिंतन करणं, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये उत्साह निर्माण करणं. म्हणजे ज्याप्रमाणे समजा आपण सुरुवातीला जर इथं आलो, तर सुरुवातीला आल्याच्या नंतर बघा आपण हे ग्रंथ वाचत आहोत, सुरुवातीला आपल्याला थोडंसं बोर वाटते, वाटलं की नाही, सर्वात बोर वाटते. किंवा सुरुवातीला जर आपल्याला विधी म्हणायचे असेल, त्रिशरण पंचशीला जर म्हणायचे असेल ना, तर सुरुवातीला खूप अवघड जाते आपल्याला म्हणायला, कारण ती पाठ नसते आपल्याला. आणि पाठ का नसते, कारण आपण ते रोज म्हणत नाही म्हणून पाठ नसते, त्याच्यामध्ये अवघड झालं, त्याच्यामुळे आपल्याला काय वाटते, बोर वाटते. परंतु जसं आपण रोज येऊ की नाही, तेव्हा ते शब्द आपल्याला पाठ व्हायला लागतात. आणि जेव्हा शब्द पाठ व्हायला लागतात, गाथा पाठ व्हायला लागतात, तेव्हा मात्र ते गाथा म्हणण्यामध्ये आपल्याला उल्हास येतो. तर त्यामुळं आपल्याकडं असणारा जे काही उत्साह आहे, ते उत्साह जे बाकी राहते. त्याच्यानंतर काहीतरी आपण केलं त्याचं आपल्याला जे काही समाधान मिळते, ते समाधान सुद्धा बाकी राहते. कारण सुरुवातीलाच आपल्याला समाधान नाही मिळणार ना. समाधान कधी मिळेल, जेव्हा आपण रोज बुद्धविहारामध्ये समजा 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर, 6 महिने जेव्हा येऊ, तेव्हा आपल्याला समाधान मिळेल की अरे बुवा आता मला पूर्ण गाथा पाठ झाल्या. मी एखादं लग्न जरी कोणाचं लावायचं असेल तरीही मी ते लग्न लावू शकतो, म्हणजे माणसाला समाधान लाभते. आणि त्यानंतर आपलं जे काही चित्त असते तर त्या चित्ताची एकाग्रता वाढते. हे सुद्धा मागं राहिलेलं आहे. म्हणजे रोज इथं आल्यानं काय होते, आपलं पहिलं ध्यान लागत नाही, पण जसं आपण आता हे ग्रंथ वाचत गेलेलो आहोत, त्याच्यामुळे आता काय होते माहितीये का, आता आपल्या मनाला एक हे पडतो, त्याला काय म्हणतो, एक आग्रह पडतो. समजा की आतापर्यंत हे बघलं, याच्या पुढं काय, याच्या पुढं काय, याच्या पुढं काय. आणि याच्यामुळे काय होते माहितीये का, आपण आणखी मन लावून ते ऐकतो. म्हणजे आपलं एकाग्रता जी आहे ते एकाग्रता या ठिकाणी वाढायची आहे, तर हे मात्र बाकी राहिलेलं आहे. तर याच्यामुळं हे मागच्या अगोदर सांगलेल्या 5 गोष्टी आपण साध्य केलेल्या आहेत आणि 5 गोष्टी बाकी आहेत असं सारिपुतानं सांगितलं. तेव्हा महाकोटीत परत विचारतो, डोळे, कान, नाक, जिव्हा आणि स्पर्श ही पंचेंद्रिय घ्या, त्यांचे विषय पृथक आणि क्षेत्रे पृथक आहेत, त्यांचा विचार करू लागलो असता असा प्रश्न पडतो की त्याचे अंतिम अधिष्ठान कोणते, या पंचेंद्रियाचे विषय आणि त्यांचे क्षेत्र यांचा उपभोक्ता कोण. अशा प्रकारचं महाकोटीत म्हणतो की जे काही आपले कान असेल, डोळा असेल, नाक असेल, जिभा असेल, स्पर्श असेल, जे काही पंचेंद्रिय आपण बघितलेले आहेत, 5 इंद्रिय आपले, जे जाणण्यासाठी कोणत्या ना कोणत्या गोष्टी जाणण्यासाठी आपल्याला कामी पडतात, तर असे जे इंद्रिय आहेत, तर हे इंद्रिय जे काही कोणत्या विषयाला समजा पृथक असे ठरतात काय, अशा प्रमाणे त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तर त्यावेळेस सारिपुत्त म्हणाला की मन महाकोटीत ही पंचेंद्रिय कशावर अवलंबून आहेत, आणि त्यानंतर ही पंचेंद्रिय जी आहे ते कशावर अवलंबून आहेत. सारिपुत्त म्हणते चेतनेवर. महाकोटीत चेतना कशावर अवलंबून असते, तर सारिपुत्त म्हणते उष्णतेवर. महाकोटीत परत म्हणते की उष्णता कशावर अवलंबून असते, सारिपुत्त म्हणते चेतनेवर.
आणि महाकोटीत तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते व चेतना उष्णतेवर अवलंबून असते, यांचा खरोखर अर्थ तरी काय लावायचा? आता या ठिकाणी जे काही सांगितलेलं आहे, तर जसं हे चक्र जे म्हणतात की नाही, या निसर्गामध्ये चक्र की सगळे एकूण एकावर डिपेंड असतात, एकूण एकावर आधारित राहतात, सगळे एकूण एकावर आधारित राहतात. आणि त्याचप्रमाणे ही जे काही 5 इंद्रिय आहेत, तर हे 5 इंद्रिय सुद्धा एकूण एकावर आधारित राहतात. तेव्हा आणखी परत सारिपुत्त म्हणते, मी तुला एक उदाहरण देऊन स्पष्ट सांगतो की ज्याप्रमाणे दिव्यातील प्रकाश ज्योतीचे दर्शन घडविते आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो, त्याप्रमाणे चेतना ही उष्णतेवर आणि उष्णता चेतनेवर अशी ती दोन्ही तत्वे अन्योन्यश्री आहेत. आणि या ठिकाणी त्या सारिपुत्रांना काय सांगितलं की ज्याप्रमाणे जे काही दिव्याचा प्रकाश असेल, तर जेव्हा त्या दिव्याचा प्रकाश पडला, समजा आता या ठिकाणी मेणबत्ती लावली, तर मेणबत्ती लावल्याच्या नंतर जर रोडवर एखादा माणूस असेल, ते दुरून बघत असेल, तर त्या माणसाला या दिव्यापासून तयार होणारा जे काही प्रकाश असेल, त्या प्रकाशाचे दर्शन होते, म्हणजे त्याला ते प्रकाश दिसते आणि त्याच्यावरून त्याला समजते की या ठिकाणी काहीतरी प्रकाश निर्माण झाला, उजेड निर्माण झाला. म्हणजे याचा अर्थ की त्याने त्याची मेणबत्ती लावलेली आहे, म्हणजे मेणबत्तीमुळे प्रकाश निर्माण होतो आणि प्रकाशामुळे मेणबत्ती निर्माण होतो, अशा प्रमाणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे चेतना आणि उष्णतेवर आणि उष्णता चेतनावर असे ते दोन्ही तत्वे अन्योन्यश्री आहेत. महाकोटीत म्हणतो, शरीर हे निश्चेतन कष्टासारखे दूर फेकण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्या सोडून जातात. आणि त्यानंतर महाकोटीत विचारते की शरीर हे निश्चेतन काष्टासारखे दूर फेकण्यासाठी शरीरामधील कोणती गोष्ट दूर करावी लागते. तर तेव्हा सारिपुत्त म्हणते, चेतना, उष्णता आणि विज्ञान. तर यामध्ये जे काही आपल्याकडे असणारी चेतना असेल किंवा आपल्या शरीरामध्ये असणारी उष्णता असेल किंवा विज्ञान, विज्ञान म्हणजे जाणीव, जी आपल्याला कोणत्या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे, तर ही जाणीव जी असते, तर ही जाणीव सर्वात पहिलं सोडून द्यायला पाहिजे. त्यानंतर महाकोटीत विचारते, इंद्रिय संज्ञा आणि भावभावना ज्या भिक्खूने आपल्या समाधीत निग्रहित आणि शांत केले आहेत, तो भिक्खू आणि मृत शरीर या दोहोंमध्ये भेद काय? आता यानंतर जे काही आपली इंद्रिय आहेत, नाक, कान, शरीर, हे काही इंद्रिय आहेत, तर या इंद्रिय हे एखादा जे माणूस असेल किंवा जे काही भिक्खू असेल, तर हे मेल्याच्या नंतर त्याचं शरीर आणि याच्यामध्ये काय फरक असेल. तर त्याच्यानंतर सारिपुत्त म्हणते, मृत शरीरातील काया, वाचा आणि मन यांच्यात क्रिया केवळ थांबलेल्या असतात. आता या ठिकाणी हे सारिपुत्त काय म्हणते की जेव्हा माणूस मरतो, तर माणूस मेल्याच्या नंतर फक्त त्या माणसाचे जे काही शरीर असेल, त्या शरीराची जे काया असेल, तर ही काया त्यानंतर त्याची जी वाचा म्हणजे त्याचं बोलणं थांबलेलं असतं, त्याचं शरीर थांबलेलं असतं, शरीर कोणत्याही प्रकारचा हालचाल करत नाही. काया आपलं जे वाचा असेल म्हणजे बोलणं कोणत्याही प्रकारचं त्याच्यातून निघत नाही. आणि त्याच्यानंतर जे काही मन म्हणतात, तर ते मन याची जी कोणती क्रिया आहे, कोणतीही क्रिया घडत नाही. तर इंद्रियाचे सामर्थ्य ही उच्च झालेले असते. उलट पक्षी ध्यानाक्ष भिक्षूमध्ये चेतना व उष्णता ही कायम असून इंद्रिय थांबू शाबूत असते, जरी त्याचे श्वासोश्वासात वितर्क, विचार आणि संज्ञा थांबलेल्या आणि शांत असल्या तरीही. मृत्यूवात्या उच्चत यांचे हे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन ठरण्याचा संभव आहे. आणि यामुळं या ठिकाणी जे काही मृत्यू आणि आपले जे काही शरीर आहे, ते या शरीराबद्दलची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. या संवादात एक व्यंग आहे. महाकोटीत आणि सारिपुत्राला एक प्रश्न विचारायला हवा होता, तो म्हणजे उष्णता म्हणजे काय. आता याच्यामध्ये एक उणीव आहे, समजा एका प्रश्नाचं कमी आहे, की असं वाटते समजा की ते काही महाकोटीत होता, यांना असा प्रश्न विचारायला पाहिजे होता की उष्णता म्हणजे काय, कारण तर उष्णता माणसाच्या शरीरामध्ये राहते, तर ते उष्णता म्हणजे काय असं विचारायला पाहिजे होतं, पण ते त्यानं विचारलं नव्हतं. याचे सारिपुत्राने काय उत्तर दिले असते, यांची कल्पना करणे सोपे नाही. एक गोष्ट मात्र निसंदेह आहे की उष्णता म्हणजे शक्ती. आता या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये जे काही उष्णता आपण म्हणतो, तर ते उष्णता म्हणजे काय आहे की एक शक्ती जे किंवा ऊर्जा, जे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेवरच आपली जे काही पूर्ण मशीन असते, जे काही शरीर असते, तर हे शरीर चालत असते. अशा रीतीने स्पष्ट केल्यास शरीर मृत झाल्यावर काय होते, या प्रश्नाचे उत्तर शरीर शक्ती उत्पन्न करण्याची थांबविते असं होते. आणि यानंतर जर एखादं शरीर मृत पावलं, तर त्यानंतर काय होते, तर जे काही शक्ती करण्याचं किंवा जे काही एनर्जी
जे काही ऊर्जा तयार करण्याचं जे काही त्याचं निर्माण व्हायला पाहिजे तर ते निर्माण होत नाही, म्हणून आपलं शरीर काहीही हालचाल पुन्हा करत नाही. परंतु हाही उत्तराचा एक भाग ठरतो, कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी शक्ती बाहेर पडते ती विश्वात संचार करणाऱ्या शक्ती समूहात मिळून जाते. आणि अशा प्रकारे मृत शरीर झाल्याच्या नंतर त्या शरीरामधून जे काही शक्ती बाहेर पडते किंवा जे काही पंचेंद्रिय आपले जे काही 4 धातू बाहेर पडतात तर ते आपल्या विश्वामध्ये किंवा बाकीच्या त्या आपल्या आपल्या स्तरामध्ये जाऊन संचार करतात असं म्हणतात. म्हणून मृत्यूचे अथवा उच्छेदाचे 2 अर्थ आहेत. एका पैलूचा अर्थ शक्तीचे उत्पादन थांबणे आणि दुसऱ्या पैलूचा अर्थ विश्वास संचार करणाऱ्या शक्ती संग्रहात नवीन भर पडणे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी जे काही आपले शरीर जिवंत असताना एनर्जी तयार करते आणि शरीर मृत पावल्यानंतर एनर्जी होणं थांबते, म्हणून माणूस शरीर मृत्यू पावते असं सांगितलेलं आहे. उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे 2 पैलू पडत असल्यामुळे बुद्ध स्वतःला पूर्णतया उच्छेदवादी म्हणत नसे. आत्म्याच्या कक्षेपर्यंत तो उच्छेदवादी होता, शरीराच्या भौतिक घटकाबाबत मात्र तो उच्छेदवादी नव्हता. आणि अशामुळं भगवान बुद्ध काही अंशी उच्छेदवादी होता की ज्या ठिकाणी म्हणजे माणसाचं जे काही मन असेल किंवा जे काही आत्मा आहे तर या आत्म्याला भगवान बुद्ध मानत नव्हते. परंतु काही अंशी भगवान बुद्ध पुनर्जन्माला कसे मानत गेले की 5 या 4 धातूपासून शरीर बनत गेलं आणि त्या शरीर मेल्याच्या नंतर त्या शरीरापासून जे काही 4 धातू आलेले होते ते 4 धातूचं पुन्हा विघटन होत गेलं तर त्याला पुनर्जन्म मानत गेले. असा अर्थ लावला तर बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणून घेत नसे हे कळणं सोपे होते. तो शरीर घटकाचे पुनर्जीवन मानतो, तो आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाही. आणि अशामुळं जे काही शरीराचे जे काही घटक आहेत तर त्या घटकाचा पुनर्जन्म बुद्ध मानतात, परंतु आपलं जे काही शरीर आहे या शरीराचा पुनर्जन्म बुद्ध मानत नाहीत. भगवान बुद्धाच्या मताचा असा अर्थ लावला तर तो शास्त्राची सुसंवादी आहे. याच अर्थाने बुद्ध केवळ पुनर्जन्म मानतो असे म्हणता येईल. आणि अशामुळेच भगवान बुद्ध फक्त पुनर्जन्म मानतात, तर शरीराचा नाही, तर ते फक्त शरीर ज्या घटकापासून बनलेलं आहे तर त्या घटकाचा पुनर्जन्म मानतात. शास्त्र म्हणतो शक्ती काहीशी नाश पावत नाही, मृत्यूनंतर सर्व उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही. ही विचारसरणी भौतिक शास्त्राविरुद्ध आहे, कारण ही विचारसरणी शक्तीचे सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही. केवळ याच रीतीने वर सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडवता येते. आणि याप्रमाणे जे काही पुनर्जन्म आहे तर नेमकं पुनर्जन्म कशाला म्हणावं, तर हा जो काही प्रकार आहे तर या प्रकाराचे प्रश्न समजा कोणाला पडलेले असतील तर त्याचं उत्तर अशा प्रमाणे भगवान बुद्ध देतात की जे काही 4 वस्तूपासून किंवा 4 घटकापासून जे काही आपलं शरीर बनलेलं आहे तर त्या घटकाचा फक्त पुनर्जन्म होतो, परंतु आपल्या शरीराचं मात्र पुनर्जन्म होत नाही. अशा प्रमाणे जे काही या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की पुनर्जन्म कशाचा होतो आणि कशाचा नाही, तर या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत.